ANS न्यूज। 148 के नगर सेवक अंजलि नाइक ने जोर शोर से काम की शुरुआत की। नवीनकरण का काम शुरुआत हुआ। हसू आडवाणी नगर, भारत नगर, वाशिना का चेंबूर, धम्मम ज्ञान बुद्ध विहार, जिसमें उपस्थित हुए बंसोड़े जी, संतोष कामले, ब्रिजेश शर्मा, लता खंडाने, रिबिका मैडम, सभी पदाधिकारी और सभी कार्यकर्ता शामिल हुए। सौभाग्यवती अंजलिताई नाईक निवडणुकीच्या अगोदर आम्हाला जो शब्द दिला तो शब्द पूर्ण त्यांनी पाळून बौद्ध समाजासाठी एक बुद्धविहार बांधण्याचा संकल्पच नव्हे तर सुरुवात केल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो, त्यांचा मनपूर्वक अभिनंदन आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने करतो। आणि त्यांच्या नगरसेवकांची या वार्डमधली पहिलीच कारकिर्दीत एक बौद्ध धर्माच्या म्हणजे बुद्ध धर्माच्या एक अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये त्याने सामील होऊन स्वतः लक्ष घालून, लक्ष म्हणण्यापेक्षा हे माझंच काम आहे, मलाच करायचं आहे ही भावना मनात ठेवून, आणि या जगामध्ये आता सगळं युद्ध चालू असताना बुद्धाचा मार्ग कसा गेला, त्या शांततेचा गेला पाहिजे, हे शांततेचं प्रतीक असणारा बौद्ध धम्म आणि त्याची आज प्रतिष्ठापना या ठिकाणी आमच्या ताईंच्या हस्ते होते। मला मनापासून अभिमान वाटतोय, त्यांचा गर्व वाटतोय आणि तमाम भारत नगर वाशिनाक्याच्या बौद्ध दानियांच्या मार्फत मी त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम आणि जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी यांना सांगणार, ज्यावेळेस अंजलिताई नाईक आमच्या वॉर्ड मध्ये आले तेव्हाच त्यांनी आम्हाला शब्द दिला होता शाखा प्रमुखाला की तुम्ही घाबरू नका, जेवढे तुमच्या एरियातले कामं होतील ते करतील। पण ते येण्याच्या अगोदरच, नगरसेविका होण्याच्या अगोदरच त्यांनी एवढे आम्हाला कामं करून दाखवले, मंदिरे बनवल्या, आमचे छोटे मोठे नाले गटरीचे कामं केले आणि आता नगरसेवक झाले तर ते आणखीन जोराने काम करतायत, म्हणून मी त्यांचा मनापासून अभिनंदन करते, कारण त्या आम्हाला लाभल्या अशा नगरसेविका हव्या होतात। आमची डेसिंग नगरसेविका आहे आणि मला कल्पना आहे त्या भरपूर कामं करतील। अगदी मनापासून स्वागत करत आहे। अंजलिताईचं नाव ऐकलं की आमच्या सर्वांच्या मनामध्ये आनंद होतो, का तर मी मॅडमला अगदी 10 वर्षापासून ओळखते। श्री गणेश विद्याशाळेमध्ये मी जॉब करते, मॅडम तिथे सतत कार्यक्रमाला वगैरे येत आहेत, चेहऱ्याने ओळखतात मॅडम मला, पण त्यांना कधी योगायोग आला नव्हता की आम्ही एकत्र भेटू। पण मॅडमचं कार्य एवढं आहे ना, मी अक्षरशः मशीन आणण्यापासून वॉर्ड पासून मी मॅडमला ओळखते। मशीन पण वाटप करत असताना मॅडमने एकदम सुंदर असं भाषण केलं की स्त्रियांनी बाहेर पडलंच पाहिजे। प्रत्येक वेळेला मॅडम हे महिलांना सपोर्ट करतात आणि माझ्या भारतनगरच्या महिलांना पण मॅडम सपोर्ट करतील, का तर माझा एवढा विश्वास मॅडमवरती आहे, कारण मॅडम हा खूप शूरवीर मॅडम आहेत। म्हणून मी त्यांचं अगदी मनापासून स्वागत करते की त्यांनी बुद्धविहाराची स्थापना करण्यासाठी एकदम पहिला पाऊल उचलला माझ्या भारतनगर मध्ये, त्यासाठी मी मनापासून जय भीम मॅडम, जय महाराष्ट्र, थँक्यू। सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की येणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते आणि मला असं वाटतं की हा वॉर्ड क्रमांक 147 मध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलं आणि तो वॉर्ड एसटी झाल्यानंतर मला लगेच वॉर्ड क्रमांक 148 मध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते राहुलजी शेवाळे साहेब यांनी सांगितले की आपण 148 मध्ये काम करायला सुरुवात करा। त्या पद्धतीने मी 148 मध्ये राऊंड मारला। तर माझ्यासोबत आता बनसोडे साहेब आहेत, मुंबई अध्यक्ष, तर त्यांनी मला सुचवलं की मॅडम तिथे ना बुद्धविहाराची खूप गरज आहे, तर तुम्ही तिथे बुद्धविहार केलं तर तो आमचा दलित समाज तुमच्या बरोबर पाठीशी अगदी येईल। आणि त्यांनी काहीतरी सिमेंट आणि ब्रेक्स मागितली होती इलेक्शनच्या अगोदर, मी रेती सिमेंट लगेच पाठवून दिली होती आणि मग इथे प्रचाराच्या दरम्यान इथल्या सर्व नागरिकांना सांगितलं की मी निवडून आल्यानंतर नक्कीच तुमचं बुद्धविहाराचं मी काम करेल, कारण की मी वॉर्ड क्रमांक 147 मध्ये याच लोकांनी मला तेव्हा सांगितलं होतं आणि मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कोकरजा तिथे केला। तसेच राहुल नगरला पण मी बुद्धविहाराचं काम केलं की जेणेकरून सगळे जे अनुयायी आहेत त्यांना तिथे प्रार्थना करण्यासाठी, आणि 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला इतक्या दूर चेंबूर स्टेशनला जी आपली वाशिनाक्याची लोक जात होती ती सर्वजण आता कोकरेजाच्या तिथे आंबेडकर चौकात जातात। तर त्यामुळे आपल्याकडे दलित समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथल्या नागरिकांचा हा भावनेचा विषय आहे आणि मला असं वाटतं आपण एका हिंदू संस्कृतीमध्ये पण भावनेला खूप महत्व देतो आणि नागरिकांच्या इच्छा त्याच असतात, समाज बाकी काही मागत नाही, जो तो आपापल्या कष्टाने खातय राहतय, पण या छोट्या गोष्टी आहेत की त्या समाजाच्या आपण पूर्ण केल्या पाहिजे। नाले गटारी साफसफाई लादी पॅसेज तर करतच असतो, पण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सार्वजनिक आहेत आणि सार्वजनिक गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर
आपल्या प्रत्येक जण आपल्या धर्माचा जो विचार करतो तर त्या विचारार्थी आपण काम करत असतो. तर आज आपण मुंबई अध्यक्ष आमचे बनसोडे भाऊ होते, परत वॉर्ड अध्यक्ष आमचे संतोष भाऊ होते, महिला शाखा संघटिका तसेच इतर सर्व लोकांच्या माध्यमातून आज आम्ही इथे बुद्ध विहाराच्या नूतनीकरणाचा शुभारंभ केला आहे.